नका साहेब साहेब मारू नका मारू नका पैसे अरे कशाला आगा उपडा करतो रे? मी साहेबांना पैसे दिले होते ना. हा उठ लवकर उठ. साहेबांना गावापर्यंत सोडून द्यायचा. उठ लवकर. इतक्या सहज बरं झालं असतं ना. म्हणजे देशमुखांच्या घरातून कुणीच उपाशी जात नाही ना कधीच. मोठे बाई आता गेलाय ना, जाऊ द्या ना. बरं सिद्धू, तू झोपण्याआधी मला भेटून जा. मी तुझं ड्रेसिंग आणि पट्टी व्यवस्थित कर. हो पण त्याआधी तुम्ही दोघंही जेवून घ्या. उपाशी आहात. हो सिद्धू, बाकीचे सगळे जेवलेत. तू आणि अदितीच बाकी आहात. जेवून घ्या. हा चला मी वाढते. मोठ्या बाई तुम्ही खोलीत जाऊन झोपा आता. सिद्धू आलाय ना, तुमची काळजी मिटली ना आता. जा खोलीत जाऊन आराम करा. नाही मी वाढते ना. मोठ्या बाई अहो सिद्धू नाही म्हणून सकाळपासून जराही स्वस्थ बसला नाहीत तुम्ही. जा ना, मी बघते ना त्यांच्या जेवणाचं. मोठी बाई तुझा आराम कर आणि काही काळजी करू नकोस. हो पण तू जेवून घ्या पोटभर. आणि तू सुद्धा ग. बघते जा, लगेच जाते. ए जोडगोळी चला बसा, वाढते मी जेवायला. काय झालं? असं का बघतेस? ते अख्ख्या जगाशी खोटं बोलशील पण खरं सांग, आता तू जे काही सांगितलंस तसंच घडलं सगळं? आता काही सगळं सविस्तर सांगू का? मिळाले ना आपले पैसे, आलो ना सुखरूप, मग झालं. येते मी, येते मी. नाही म्हणजे काही प्रायव्हेट बोलत असाल तर रत्नाक्का पाणी नको, खूप भूक लागली आहे. तू डायरेक्ट जेवायला वाढ. तुला प्यायचं नसेल तर पिऊ नकोस. आदितीने तुझ्यासाठी उपवास धरलाय सकाळपासून. साधं पाणी सुद्धा प्यायली नाहीये ती. अदिती चला या बसा, मी वाढते जेवण.
अरे तू काही कामाचं नाहीये, तुला एक पैसा सुद्धा मी आता देणार नाहीये. आणि आता मीच बघतो मुंबईमध्ये तुझ्या बिल्डिंग्स कशा उभ्या राहतात आहे. चल ठेव फोन, युजलेस. व्हॉट इज दिस मिलिंद? काय झालं? अरे तू हे मलाच विचारतोयस? ए महालक्ष्मी, तुला काय म्हणायचंय ना ते मला काही कळत नाहीये. जरा नीट बोल. सॉरी, पण तुझे सगळेच प्लॅन्स फ्लॉप कसे होतात मिलिंद? ओके ओके, आय विल गिव्ह यू एन आयडिया. तू मला 50% ची पार्टनरशिप दे आणि मग बघ 2 महिन्यात रिसॉर्ट कसं उभं राहतं ते. झालं का तुझं सुरू? जेव्हा बघावं ना तेव्हा पैसा आणि पार्टनरशिप. काय गे, प्रत्येक वेळेला एकाच गोष्टीवर तुझी गाडी कशी काय येऊन अडत असते? आधीच या सिद्धार्थने सगळ्या प्लॅनचा सत्यानाश केलाय. ह्या देशमुखांना फोडणं आता केवळ अवघड होऊन बसलंय. वाटण्या झाल्या पण त्याचा काहीच उपयोग नाहीये. तो सुहास, तो तर आता काहीच कामाचा नाहीये. आता एकच पर्याय उरलाय आणि तोही शेवटचा. कोणतं? जेव्हा निवांत. अरे हे सगळे लाईट्स कोणी सुरू ठेवले? अदिती, अगं उपवास कशाला करायचा? वटपौर्णिमेला नवऱ्यासाठी उपवास धरतात. बरं ठीक आहे, पण पाणी न पिता राहण्याचा 8 तास कशाला? सोड ना तो विषय, झालं ना आता. तू हे घे, खा. तू खा. पण असा हा वेडेपणा मी अमेरिकेला गेल्यावर करू नकोस. नाही करत. तू अमेरिकेला गेल्यानंतर मारामारी करू नकोस. नाही करणार. काळजी घे स्वतःची. अमेरिकेला मी नसेल ना तुझी काळजी घ्यायला. सिड, अरे काय आहे सगळं? काय? अशी कोण बॅग भरत? नाही बरोबर आहे. मोठ्या बाई तुला मुंबईला जाताना बॅग भरून देत होत्या तेच बरोबर आहे. अरे येते मला बॅग भरता. हे बघ, हे असं ठेवलं. नाही ग, म्हणजे अशीच भरता येते मला. हसायला काय झालं तुला? सॉरी, नाही नाही हसत. तू जा, हे मी करते. नाही नाही नाही, अगं तू हे केलंस तर मी काय करू मग? तू हा, नमा आणि युवराज त्यांच्या लग्नाचे कपडे ठरवतात. तू त्यांना मदत कर, जा. नको बाबा, हे मला त्यातलं काही कळत नाही. तू जा, मी माझी बॅग भरतो. मला कोणी मदत करू नका. का मदत का नकोय तुला? मुंबईला जाताना मोठी बाई जेव्हा बॅग भरायची तेव्हा ती रडायची. आणि आता मला कोणाला रडवायचं नाहीये. बर, ऐक ना, मी नाही रडणार. तू जा. अगं नको, मी करतो ना. ऐक ना माझं, मी नाही रडणार. अगं ऐक. तू ऐक. चल.
बाहेर हो. चल. मुंबईला जाताना मोठी बाई जेव्हा बॅग भरायची तेव्हा ती रडायची. आणि आता मला कोणाला रडवायचं नाहीये. बरोबर म्हणाला सर. बॅग भरणाऱ्याला रडू येतं. ही चावी घे. अहो ही मला का देत आहे? तू ती बयोकडे दे. नाही नाही, हे बघा, तुम्ही मालक आहात, तुम्ही नेऊन द्या त्यांना. अगं पकड पकड पकड. अहो पण काय आजपर्यंत तूच सगळं बघत आलीस ना. अहो हो बरोबर आहे तुमचं, पण हे पकडा पकडा ही चावी. आणि हे बघा, आता ना यापुढे तुम्ही पहा. सासरे होणारा जावई येणार आहे आपला, जबाबदारी घ्या जरा. काय चाललंय यांचं? काय मलाच काही कळत नाहीये. मग आता आयडिया. काय? थांबा, मी काय म्हणते. अर्चू, मी हिला बरोबर बोलतोय ना. अर्जुना, मी बरोबर बोलते ना. हो हो हो, तुम्ही दोघही बरोबर बोलताय, पण काय म्हणजे? तुम्ही दोघही एकत्र का नाही जात चावी द्यायला? हो हे चालेल. हा. नाही नाही नाही, मला नाही चालणार. का? त्यापेक्षा आपण चौघे जाऊ. चालेल? हो. चला बघ, चला 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 चला. बयो, या गोळ्या घे. आता मी बाळाला सांगणार आहे. काय? हे गोळ्यांचं प्रकरण बस झालं आता. मी काहीही घेणार नाही. ते तुमचं काय मायलेक काय बघायचं ते बघून घ्या. मी माझं कर्तव्य करतोय. बघा हा, लक्षात ठेवा तुम्ही काय बोलताय ते. नंतर मध्ये पडायचं नाही. बर, पण आता तर घे गोळ्या. तात्या, बयो, येऊ का? अरे या. अरे विचार बघ काय. ये ना. या अरे काय, नमाच्या लग्नाचं आमंत्रण घेऊन आलात की काय? हे बा, मी आणि बयो नमाच्या लग्नाला नक्की येणार होता. हो, काय चेष्टा करताय त्यांची. या रे, बसा या. तात्या, लग्न पत्रिकेपेक्षा महत्वाची गोष्ट घेऊन आलोय. अरे आता तुम्ही 4 जण आलात म्हणजे तितकं महत्वाचं असणारच ना ते. हे बघा, ही तिजोरीची चावी. बयो, ही घे तिजोरीची चावी. अरे मी विसरून पण गेली होती. छान सांभाळताय तुम्ही. आता याची गरज नाहीये. असू दे, चावी तुमच्याकडे असली काय किंवा माझ्याकडे असली काय. अगं भयो, आता गरज असो किंवा नसो, आता ही चावी तुझ्याकडेच असू दे. हे बघ, गोकुळ निवासाची घडी पूर्वरत करायची असेल ना, तर वर्षानुवर्ष जसं चालत आलंय ना तसंच चालू राहू दे. हो बरोबर बोलतायत हे. अहो, आपण न मागता दुसरी चावी पण आली. घ्या लवकर चावी घ्या. आज आप्पा असता तर त्यांनी माझी पाठ थोपटली असते.
भैयाजी, ही चावी तुझ्याकडे कधीच आली असती. फक्त माझ्या हट्टापायी अनेक गोष्टी बिघडल्यात. प्लीज भैयाजी, मला माफ कर. असू दे रे, भरकटल्याशिवाय घरी पोहोचणाऱ्या वाटेचं महत्व कळत नाही. बापू, आज तुझ्यामुळे किती दिवसांनी बयोला असं मनमोकळं हसताना बघितलंय मी. नमा, हात वर कर बरं. हे बघ, हे इतकं ठेवूया. हा, अरे अदिती येणार होती ना, कुठे राहिली ही? आले. आले. सांगा कुठून सुरुवात करायची? हे बघ, मी ना माप लिहून घेतले. हे हात आणि ही उंची. हा, पण हात थोडे लांब ठेवले तर? हा चालेल, नाही तरी हल्ली फॅशनच आहे. घे तुला. बघा, हे बघ, हे जास्त छान दिसेल. हो ना, मग छान वाटेल. काय साडी नेसायची? बघा नमा, पण वेस्टर्न लुक तुझ्यावर जास्त छान दिसेल. काय झालं? काही ठरलं का तुमचं? काहीच नाही. का? मी नमाशी बोललो, पण तिला वेस्टर्न लुक नको, तिला साडीच नेसायची. ते ठीक आहे, पण साडीपेक्षा लेहंगा किंवा साडीच लेहंग्यासारखी ड्रेप केली तर? थांब, मी दाखवते तुला. हे बघ. हा, हे बघ, असं काहीतरी. नाही, प्रॉब्लेम काही नाहीये. अगं पण तू साडी नेसल्यावर ना अगदीच लहान दिसते. हो ना मा, आणि युवराजला शोभून दिसण्यासाठी ना तुला मुंबई सारखी स्टायलिंग करायला लागेल. मग ये नमा, अगं रडतेस काय? नाही अगं नमा, तू शोभून दिसतेस. म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. नमा. नमा, हे वेळा, अगं तिला तसं म्हणायचं नव्हतं, ती म्हणाली ना. हो नमा, आणि अगं तुला ना सगळंच शोभून दिसतं, हो की नाही युवराज? हो, आणि नमा, तू जशी आहेस ना तशीच मला खूप आवडतेस. तू काही जरी घातलंस ना तरी मला खूप शोभून दिसशील. खरंय. आणि नानी काकींचं म्हणशील तर त्यांना असं म्हणायचंय की साडीपेक्षा आता जी फॅशन सुरू आहे ना त्यातलं काहीतरी घाल. अय्या हो, असंच म्हणायचं होतं मला. अरे नमा, आपल्यापेक्षा जास्त फॅशनचं तिला कळतं ना, तर करू दे ना तिला. बरं चल, आता डोळे पुस आणि बघ लवकर, तुला काय आवडतं ते सांग. बघ. हे बघ,